गेल्या 10 वर्षापासून केलेल्या कामांमुळे नगरकरांची आपण सेवा केली आहे, अशी सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर विकासासाठी सामर्थ्य दे, असं साकडं महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या कुलस्वामिनी रेणुका मातेच्या चरणी घातला आहे। शहर आणि केडगाव उपनगरामधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी कामं केली आहेत त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसते। त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदानं केलेल्या कामाचं चीज झाल्याचं समाधान मला केडगावकरांनी दिलंय। यापुढील काळातही अशीच सेवा करण्याची संधी आपल्याला मिळावी अशी प्रार्थनाही आमदार जगताप यांनी रेणुका माता चरणी केली आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या रेणुका माता मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं। प्रभाग क्रमांक 17 मधील परिसरात प्रचार फेरी काढून आमदार जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, पोपट कराळे, संजय लोंढे, मनोज कराळे, राजेश भालेराव, महेश गुंड, संभाजी सातपुते, साहेबराव विधाते, धनंजय जामगावकर, पंकज जहागीरदार, राजेंद्र सातपुते, गणेश नन्नवरे, राहुल कांबळे, सूरज कोतकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठिकठिकाणी आमदार जगताप यांचं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं। यावेळी माजी नगरसेवक जालिंदर कोतकर म्हणाले, आमदार जगताप यांनी केडगावचे मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच केडगावचे सर्व रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचं काम, मुख्य रस्ता, ड्रेनेज लाईन, पथदिवे, नियमित पाणी पुरवठा आदी प्रमुख प्रश्न मार्गी लावले आहेत। तसंच केडगावमध्ये उद्यानं, खेळाचे मैदानं, मंदिराचं सुशोभीकरण, युवकांच्या रोजगारीचा प्रश्न संग्राम जगताप यांच्या विकास कार्यातून सुटल्यामुळे केडगावमधील नागरिक सुखानं राहत आहेत। याशिवाय नागरिकांच्या संकट काळात संग्राम जगताप हे 24 तास उपलब्ध असल्यानं ते केडगावच्या नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनलेत। यामुळे या निवडणुकीत केडगाव ग्रामस्थ उभे राहून त्यांना मतदान करून बहुमतानं निवडून आणतील यात शंकाच नाही, असं त्यांनी म्हटलंय। आज आपल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये माननीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांची फेरी या ठिकाणी होती आणि ब्रिज पासून त्या फेरीसाठी सुरुवात झाली। सुरुवातीला ताराबाग कॉलनी, त्यानंतर अमित नगर, त्यानंतर एकता कॉलनी, त्यानंतर देवी परिसरात आल्यानंतर परिसरातील शास्त्रीनगर, मोहिनीनगर, दूधसागर सर्व भागातील नागरिकांनी आमदार साहेबांचं मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी स्वागत केलं। मी महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांचे अधिकृत उमेदवार संग्राम भैया जगताप यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि त्यांचं नंबर आहे 4 नंबर समोरील बटन दाबून घड्याळाला प्रचंड मताने विजय करा अशी सर्वांना आम्ही विनंती केली आणि तुमच्या माध्यमातून सर्व नगर शहरातील नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की शहरात जो विकास चालू आहे तर त्या विकासाच्या जोरावरती संग्राम भैयाला सर्वजण मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। निवडून देण्याचं कारण की गेल्या 10 वर्षापासून ते आमदार आहेत आणि आता ह्या टर्मला ते आमदार झाल्यानंतर नक्की त्या ठिकाणी ते नामदार होणार आहेत आणि नामदार झाल्यानंतर आपला विकासाचा गाडा आणखीन सुसाट त्या ठिकाणी निघणार आहे, एवढं ज्या ठिकाणी बोल। या परिसरातील अमित नगर, ताराबाग कॉलनी, एकता कॉलनी, चिपाडेमळा या भागात प्रचारादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत केलं। यावेळी रोहित कोतकर, सुमित लोंढे, सोनेबापू घेमुड, संकेत वाघमारे, सुहास साळुंखे, बच्चन कोतकर, वैभव कदम, विजय सुंबे, चंद्रकांत पाटोळे, पोपट कराळे, सुजय मोहिते, माऊली जाधव, जितू गायकवाड, सचिन माथाडे, कृष्णा लांडे, अतुल मकासरे, दीपा भंडारी, सौ मनीषा वाविस्कर, सौ शीतल नन्नवरे, लाटे काकू, सौ चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार फेरीत आशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुजाता कदम, संगीता ससे, लता पठारे, मनोज नन्नवरे, अक्षय कांबळे, दत्ता खैरे, शरद ठुबे, सुमित लोंढे यांसह नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।